हाय फ्रेंड्स, #गीतिका चौगुले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहे धानूला। तिथे महालक्ष्मी मंदिर आहे त्याच्या दर्शनासाठी। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेले बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार। आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा। इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तर नक्की फॉलो करा। आता आम्ही पोहोचलो आहे धानू स्टेशनला। तर इथे तुम्ही येण्यासाठी तुम्ही अंधेरीवरनं लोकलने धानू स्टेशनपर्यंत येऊ शकता। तर ॲक्च्युली आमची ती लोकल मिस झाली होती, तर आम्ही गावच्या ट्रेनने इथपर्यंत पोचलो। आणि इकडचं जो तिकीट प्राइस आहे, म्हणजे अंधेरीवरनं धानूपर्यंत जो प्राइस आहे तो आहे 30 रुपीज पर पर्सन। आणि इथून तुम्ही खाली उतरल्यावर तुम्हाला शेअरिंग ऑटो देखील भेटते, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसेल। तर शेअरिंग ऑटोमध्ये 50 रुपये पर पर्सन आहे शेअरिंग ऑटोचा। आणि इथे ॲक्च्युली आम्ही फर्स्ट डबा पकडलेला म्हणून आम्ही या साईडने बाहेर आलो। तर पुढे तुम्हाला स्टेअरकेस आहे, पुढे जे आहे ते जिना आहे, जिथून तुम्ही वरती चढून खाली उतरू शकता। आणि आम्ही प्रायव्हेट ऑटो केलेला, तर ते आम्हाला 300 रुपये घेतले। तर तुम्ही बार्गेन करा, आणि जर तुम्हाला प्रायव्हेट असं घ्यायचं असेल तर नक्की त्यांच्याबरोबर बार्गेन करा। आम्हाला माहिती नव्हतं म्हणून आम्ही बार्गेनिंग केलं नाही। आणि समोर तुम्हाला जो डोंगर दिसतंय ते आहे महालक्ष्मीगड। तर आम्हाला तिथे जायचं आहे, तर आता आपण तिथे जाऊया। तर हे महालक्ष्मीगडाचा पहिला एंट्रन्स आहे। तर जे खालचं मंदिर आहे तिथे जाण्यासाठी तुम्हाला रिक्षावाल्याला सांगावं लागेल की आम्हाला खालच्या मंदिरात जायचं आहे। आणि जे गडावर जायचं असेल तर तुम्हाला महालक्ष्मीगड असं सांगावं लागेल, मग ते लोक तिथे नेऊन तुम्हाला सोडतात। आणि खालचं जो मंदिर आहे तो हायवेला टच आहे, त्या हायवेच्या बाजूने जाऊ शकता, तिथे पण रिक्षा अवेलेबल असते। आणि तिकडचा जो शेअरिंग आहे तो पण 50 रुपयेच आहे, आणि तुम्ही तुमचे पर्सनल गाडी घेऊन देखील जाऊ शकता। तर हे बघा, हे आपलं गड आहे। तर आपण इथे पोचलेलो आहोत। तर आता आम्ही इथून चढायला सुरुवात करणार। आणि जर तुम्ही इथे येत असाल तर तुमच्यासोबत तुम्ही जेवण घेऊन या, इथे बसून व्यवस्थित आरामात जेवू शकता, कारण की इथे जेवणाचं ऑप्शन नाही आहे। जर तुम्हाला खायला काहीतरी ऑप्शन असेल तर ते वडापाव भजी इतके आहे। आणि पाणी तर तुम्हाला रस्त्यामध्ये भेटतच असेल, पाणी, ज्यूस म्हणजे लिंबू सरबत आणि गन्ना ज्यूस हेच होता, अजून त्याच्या व्यतिरिक्त इथे अजून काय नाही आहे। तर आता आम्ही चढायला सुरू केलं आहे। तर हे जे रस्ता दिसते थोडं 15 ते 20 मिनिटापर्यंत तुम्हाला या रस्त्यावरच चालायचं आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला शिडी लागेल। तर आता तुम्ही बघा, आम्ही पुढे तुम्हाला दाखवतो। आणि आता आम्ही आलो ते इथे। तर आम्ही ज्यावेळेस आलो तेव्हा नवरात्री चालू होती, म्हणून तुम्हाला इथे थोडं गर्दी दिसत असेल। पण जर तुम्ही बाकीच्या टायमाला येत असेल तर तुम्हाला इथे एवढी गर्दी दिसणारच नाही, कारण गडावर जास्त लोक कोण चढत नाही। पण ही नवरात्रीच्या वेळेस होता म्हणून एवढी गर्दी आहे। तर आता आम्ही चालतो आणि मग पुढे भेटतो। तर एवढं चालणारच आम्हाला दम लागली आहे। तर बघा माझी पोरं कसे चालत आहेत। हे बघा, आता हे समोर जे दिसतंय हे इथून सीडी चालू होते। आता इथून तुम्हाला वरपर्यंत सीडी भेटणार।
तुम्ही येत असाल तर तुमची जी खायची वस्तू आहे ते बॅगेत व्यवस्थित ठेवून आणा, कारण इथे भरपूर माकडं आहेत, तर ते आपल्या हाताची वस्तू घेऊन जातात. आणि आता आम्ही मंदिराच्या इथे पोचलोत आहेत. आता तुम्हाला आतमध्ये दाखवते. जर आतमध्ये एंट्री असेल, मोबाईल अलाउड असेल तर नक्की तुम्हाला मी दर्शन देईल, पण नसेल तर मग तुम्ही इथूनच पाय पडून घ्या. आणि इथे मंदिराचं बांधकाम देखील चालू आहे. तर हे बघा, आम्ही पोचलो आहे महालक्ष्मी घर माता मंदिरच्या इथे. तर आता आम्ही लाईनीत उभो आहोत. इथे एवढी गर्दी आहे बघा. तर आता आम्ही दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. जय माता दी. बघा, आता आमचं दर्शन झालेलं आहे. मस्त व्यवस्थित आरामात आमचं दर्शन झालं. आणि आम्हाला चढताना एवढं काय त्रास देखील नाही झाला, पण ऊन होता म्हणून थोडंसं हे तहान लागतं, अजून काय नाही फक्त. पण मस्त जागा आहे, नक्की तुम्ही एकदा विजिट करा. तिथे मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून आतला व्हिडिओ काही जास्त काढला नाही, पण जेवढं जमलं तेवढं व्हिडिओ काढलेला आहे. तो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आता आम्ही खाली उतरतो. बघा, आता आम्ही अर्ध्यापर्यंत खाली उतरलो आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास आता आम्ही परत चाललो आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार. बघा, आता आम्ही खाली पोचलेलो आहोत, पूर्ण स्टेशनपर्यंत पोचलो. आता इथे कोणती ट्रेन लागली ते बघेल आणि आम्ही इथून आधी निघणार. तर चला बाय, आता भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.